काय वातावरण निर्मिती असेल एकंदरीत? 22 जानेवारी करता आदेशाची आवश्यकताच नाहीये. इतका प्रचंड जल्लोष आणि उत्साह लोकांमध्ये आहे की हा उत्साह अक्षरशः ओसांडून वाहतोय. कारण जवळजवळ 500-600 वर्ष जो संघर्ष चालला त्या संघर्षानंतर पुन्हा एकदा रामलला हे प्रत्यक्ष त्यांच्या जन्मस्थानी स्थापित होत आहे. आणि मला विश्वास आहे की त्यांची स्थापना एका नवीन अध्यायाची सुरुवात असेल. एक आत्मनिर्भर, आत्माभिमानी अशा करता स्वाभिमानी भारत हा आपल्याला त्या दिवसापासून निश्चितपणे पाहायला मिळेल. आणि म्हणून आम्ही सगळे देखील अतिशय उत्कंठेने त्या दिवसाची वाट पाहतो. सर, आपण मुद्दे घेऊन एक भाजपचा बडा नेता माझ्याजवळ आलेला होता. 3 वर्षापूर्वीच उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं असतं, मी नकार दिला म्हणून माझ्या घरी दुसऱ्या दिवशी सीबीआयची रेड पडली. इतक्या उशिरा का सांगतायत ते? योग्य वेळी सांगायला पाहिजे होतं ना. मला असं वाटतंय की राजकारणामध्ये अशा स्टेटमेंटला काही फार अर्थ नसतो, त्याच्यावर फार रिएक्शनही द्यायची नसते. तर सुनील केदार यांची आमदारकी कुठेतरी रद्द होण्याची चिन्ह दिसत आहे. जिल्हा बँक घोटाळ्यामध्ये त्यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. कशा प्रकारे? नियमानुसार जेव्हा 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा होते त्यावेळी कायदा असा आहे की ती शिक्षा प्रोनाऊन्स झाल्यापासूनच आमदारकी ही त्या ठिकाणी रद्द होते. जर त्या ठिकाणी कन्व्हिक्शनला स्टे मिळाला तर ती आमदारकी वाचते, अन्यथा ती आमदारकी जाते. त्यामुळे त्याच्यामध्ये काही वेगळं होण्याचं कारण नाहीये. जे काही कायद्यात आहे ते कायद्याप्रमाणे होईल. पिटिशन संदर्भात 24 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा दिलासा दिला मानला जातोय. मात्र दुसरीकडे 20 जानेवारीपासून जरांगे पाटील मुंबईत उपोषणाचा इशारा देत आहेत. त्या दोघांची सांगड कशी घालू शकते? मला असं वाटतं की सरकार अतिशय सकारात्मकतेनं काम करते आहे. विशेषतः माननीय मुख्यमंत्री महोदय हे स्वतः या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष घालून आहे. आणि आज राज्य मागासवर्ग आयोगाने अतिशय वेगाने काम चालू केलेलं आहे. शिंदे समितीचा 2रा अहवाल आलाय, 3रा अहवाल देखील अपेक्षित आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निजामकालीन एंट्रीज या हैदराबादवरनं त्या ठिकाणी आम्ही प्राप्त करून घेतो. त्यामुळे मला असं वाटतं की राज्य सरकारची सकारात्मकता बघता अशा प्रकारचा निर्णय हा त्यांनी घेऊ नये. आणि अशा प्रकारे निश्चितपणे राज्य सरकार योग्य काम करत आहे हे लक्षात आल्यानंतर कदाचित तसा निर्णय तो घेणार नाहीत. आम्ही पूर्ण शक्तीने या ठिकाणी हे सगळं कार्य करतो आहोत. कुठेही ओबीसी समाजाला त्रास होणार नाही, ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची संपूर्ण काळजी घेत मराठा समाजाच्या आरक्षणावर अत्यंत सकारात्मक कारवाई ही राज्य सरकारच्या वतीनं चालली. मुंबई में आंदोलन करने वाले सरकार को सीधी चुनौती हुई है. जितने किलोमीटर 3 करोड़ लोग मुंबई में आने वाले हैं. ऐसे में कानून व्यवस्था का भी सवाल खड़ा होता है. आप क्या आह्वान करेंगे उनको, क्या वो रोकने का आह्वान करेंगे? देखिए, राज्य सरकार इस मामले में बहुत सकारात्मकता से काम कर रही है. जो राज्य पिछड़ा वर्ग आयोग है उसने बहुत तेजी से अपना कार्य शुरू किया है. एक बहुत एक्सटेंसिव सर्वे उसके माध्यम से हो रहा है. जो शिंदे कमेटी है उस कमेटी ने भी 2 रिपोर्ट दिए और 3रा रिपोर्ट हैदराबाद से सारे निजामकालीन डॉक्यूमेंट्स, दस्तावेज प्राप्त करके वो देने वाले हैं. तो मुझे लगता है कि इसकी डेडलाइन भी माननीय मुख्यमंत्री जी ने सेट कर दी है और फरवरी में हम लोग इसमें स्पेशल सेशन में ये आरक्षण का मसला सुलझाने वाले हैं. ये भी उन्होंने बहुत स्पष्ट रूप से कहा है. तो अभी एक डेडलाइन के हिसाब से ये सारा कार्य चल रहा है. इसलिए मुझे लगता है कि निश्चित रूप से हमारे कार्य को देखते हुए इस प्रकार का कोई उपोषण या इस प्रकार से इतने लोगों को यहाँ लाना ये नहीं होगा. हम लोग ये प्रयास करेंगे कि ये सारी जानकारी भी उन तक पहुंचे कि कितने तेजी के साथ राज्य सरकार कार्य कर रही है. सर, 20 तारखेला सर त्यांचा प्रश्न होता. सिंधुदुर्ग किल्ल्यावरती त्यांचं मंदिर आहे, त्याच्या देखभालसाठी महिन्याला 500 रुपये दिले जातात. मुख्यमंत्र्यांनी 25,000 देण्याचे आदेश दिले होते. अधिकारी पालन करत नाही. अशा अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली जाईल? मुख्यमंत्र्यांचे आदेश जर कुठले अधिकारी पालन करत नसतील
तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. 20 तारखेला जरांगे यांचं आंदोलन आहे, 22 तारखेला अयोध्येमध्ये राम मंदिराचं आहे. तर कशा प्रकारची सांगड घातली जाईल, कारण की ते आंदोलन होणार नाही यासाठी सरकार काही प्रयत्न करणार? सरकारचा हा नेहमीच प्रयत्न असतो की चर्चेतनं आणि सकारात्मक निर्णयातनं मार्ग निघाले पाहिजे. सलीम कुत्तासोबतच्या पार्टीचा एक उल्लेख जो आरोप प्रत्यारोप होत आहेत. संजय राऊत यांनी एक फोटो दाखवला ज्यामध्ये सुधाकर बडगुजर, तुम्ही आणि व्यंकटेश मोरे हे भाजपचे पदाधिकारी एकत्र दिसत आहेत आणि भाजपच्या या पदाधिकाऱ्यांनीच ही पार्टी आयोजित केली होती असा आरोप संजय राऊतांनी केला. संजय राऊत रोज वेगवेगळे आरोप लावतात, त्यामुळे त्यांच्या आरोपाला मी उत्तर देणं एवढी माझा स्तर खाली गेलेला नाही. अजून तुम्ही आमच्या एखाद्या प्रवक्त्याला विचारा. सर, इंडिया अलायंस इस तरीके से साथ में आके प्रधानमंत्री के खिलाफ करने की कोशिश कर रहा है. वही हम देखते हैं कि एक और जहां पे राहुल गांधी है, गौतम अडानी के खिलाफ खड़े होते हैं, उद्धव ठाकरे खड़े होते हैं, वहीं शरद पवार जो है 25 करोड़ का उनको फायदा मिलता है. उनके टेक्निकल इंस्टीट्यूट के लिए गौतम अडानी मदद करते हैं, वहां उनकी तारीफ भी करते हैं. क्या चल रहा है इंडिया अलायंस के सर? देखिए, मैं इसके ऊपर कुछ नहीं कहूंगा. मैं इतना ही कहना चाहता हूं कि ये जिस प्रकार की राजनीति इंडिया अलायंस कर रहा है, ये दोगली राजनीति है. एक और यहां पर किसी एक विषय को लेकर वो विरोध करते हैं, किसी उद्योगपति का विरोध करते हैं, और वही बिहार में जो इनकी अलायंस के सबसे प्रमुख व्यक्ति जहां मुख्यमंत्री है, वहां पर उनका स्वागत करके 8,000 करोड़ का निवेश उनसे ही लेते. तो इसलिए ये दोगले लोग हैं. इनके ऊपर मैं कुछ बोलना नहीं चाहता. कोरोना केसेस राज्य में बढ़ते जा रहे हैं. मोर्चा काढतात, कशा प्रकारे बघता महाविकास आघाडी आणि एकंदरीत इंडिया अलायन्स? असं आहे की इंडी अलायन्स किंवा इंडी आघाडी ही कुठली आघाडी नाही आहे. ज्या लोकांना असं वाटतंय की मोदीजींमुळे त्यांच्या भ्रष्टाचाराचं दुकान आणि त्यांच्या परिवारवादी पार्टीचं दुकान बंद होणार आहे, असे लोक एकत्रित आलेले आहेत. त्यामुळे स्वार्थाकरता जे एकत्रित येतात ते स्वार्थाकरता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.